भारताच्या शेजारील देशांमध्ये म्हणजेच नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तान इथे जाण्यासाठी भारतातून काही ठराविक रेल्वे स्थानकांवरून ट्रेन सुटतात. हे तुम्हाला माहिती आहे का? बिहारमधल्या जयनगर रेल्वे स्थानकांवरून थेट नेपाळला जाणारी ट्रेन सुटते. मधुबनी जिल्ह्यातलं हे भारताचं शेवटचं स्टेशन समजलं जातं. जयनगरहून तुम्ही थेट जनकपूर, नेपाळ इथपर्यंत ट्रेनने जाऊ शकतात. याशिवाय रस्कॉल जंक्शन हा भारत-नेपाळ प्रवासासाठी सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा ट्रान्झिट पॉइंट आहे. त्याला नेपाळचं मुख्य प्रवेशद्वारही म्हणतात. भारतातील अनेक भागातून नेपाळकडे जाणाऱ्या गाड्या इथूनच जातात. सोबतच पश्चिम बंगालमधलं पेट्रोपोल रेल्वे स्टेशन भारत-बांगलादेश सीमेवरील एक मोठं रेल्वे हब आहे. ब्रिटिश काळात तयार झालेली ही रेल्वे लाईन बांगलादेशातील खुलनापर्यंत जाते. इथून बंधन एक्सप्रेस चालते. मात्र या प्रवासासाठी पासपोर्ट आणि व्हिसा दोन्ही लागतात. त्याचप्रमाणे राधिकापूर हेही भारत-बांगलादेश रेल्वे ट्रान्झिट पॉइंट आहे. हे स्टेशन सीमा चौकीसारखंही काम करतं. पश्चिम बंगालचं हल्दीबाडी स्टेशन देखील देशांतर्गत व्यापार आणि सामान्य प्रवासासाठी वापरलं जातं. याच सारखं राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील मुनाबाव स्टेशन पाकिस्तानच्या खोकरा पार कराची मार्गाने जोडलेलं आहे. इथून थार लिंक एक्सप्रेस चालायची. विशेषतः इथे पासपोर्ट, व्हिसा आणि कडक सुरक्षा आहे. मात्र सध्या भारत-पाकिस्तान दरम्यान रेल्वे सेवा बंद आहेत. यात महत्त्वाचं पंजाबमधलं अटारी स्टेशन हे भारत-पाकिस्तान रेल्वे संपर्कातील सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं स्टेशन. इथून पूर्वी समझौता एक्सप्रेस थेट पाकिस्तानच्या लाहोरपर्यंत जात होती. अटारी स्टेशन भारत-पाकिस्तान सीमेजवळ अगदी चुटकीभर अंतरावरती आहे आणि पाकिस्तान मोहिमेचं एक मुख्य प्रवेशद्वार देखील मानलं जातं. अशा या स्थानकांवरून देशांतर्गत प्रवास करता येतो.